नमस्कार मैत्रिणींनो, निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. लग्नाचे ब्लाऊज झाले जे होते 29 तारखेचे ते झाले, पण हा एक ब्लाऊज कसं काय मागं राहिला. तर बघा, त्या ताईंना शिवायलाच जमलं नाही. त्यांना साडी लेट मिळालीमुळं त्यांचा ब्लाऊज हा राहिला. आता त्या म्हटल्या काहीही करून मला हा ब्लाऊज स्टिच करून द्या. तर बघा, माझ्या नावकरणीचंच आहे, त्यांचंही नाव निर्मलाच आहे. मी सगळं माप शेअर करते आहे, त्यांची शिलाई पण शेअर करते आहे. तर तुम्ही पाहू शकता, कारण की मला एका ताईची कमेंट पण आली की ताई तुम्ही एवढी कमी शिलाई घेता, म्हणजे मी सांगितलं त्याच्यावर. तर बघा, काय शिलाई मी फक्त अस्तरचे पैसे वाढवलेले आहेत. 150 रुपये ब्लाऊज आहे आणि फक्त 20 रुपये जास्त एक्स्ट्रा घेतले आणि अजून 10 रुपये जे आहे, म्हणजे 130 रुपये, म्हणजे सॉरी, जे 30 रुपये आहे ते एक्स्ट्रा घेतले. अस्तर डबल लागणारे, एल्बो बाही आहे, कारण याला जॉईंट वगैरे पण द्यावा लागणार, कारण त्यांचं माप पाहू शकता किती आहे, 40 साईज. मापही मोठं आहे. बाही बघू शकता 9.5 इंच. आता यामध्ये ही बाही पण त्यांची बघा. त्याशिवाय खूप मेहनत आहे डिझाईनच्या ब्लाऊजांना. इथून तर इतकी घडीच ही कितीपर्यंत जाते तर तुम्ही पाहू शकता. इथपर्यंत ही बाही पण बसली पाहिजे. आता मी याचं कटिंग करते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते. तुमच्या इकडं किती शिलाई आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगू शकता, म्हणजे मला पण समजेल. पण 150 रुपये ब्लाऊज आहे आमच्या इकडं. आणि बघा, आता याचं हे गळे दिसायला जरी असे असले तर शिवायला सोपे आहेत. अडचण काहीच नाही आहे. बघा, वर्क नाही आहे त्याला, असं जे आरी वर्क म्हणतो ना आपण, ते अजिबात नाही आहे. सगळं सुई असं धाग्याचं डिझाईन आहे, त्याच्यामुळं आपण सिंपल पद्धतीने गोल गळ्याचा राऊंड घेऊन गळा हा कट करू शकतो. मग असं वाटतं याच्यामध्ये आपण जास्त पैसे कशाला घ्यायला पाहिजेत, आहे की नाही. जसं आपण नॉर्मल गळा पण शिवतो त्याच पद्धतीने मग असं वाटतं, पण मग बऱ्याच ठिकाणी याचे पैसे पण जास्त घेत्या. तर बघा, या पद्धतीने, म्हणून मी याचे पैसे जास्त घेत नाही. आहे ती शिलाईमध्ये हे ब्लाऊज मी स्टिच करते. फक्त जे अस्तर लागतं मला तेवढं मी अस्तरचे पैसे याच्यामध्ये काढते. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि चला मग आता आपण पटकन याचं कटिंग करून घेते. त्याच्यासाठी मी 2 अस्तरं घेतलेली आहे, तिथं पाहू शकता. बाकीचे ब्लाऊज जे होते दिलेले ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत त्या ताईंचे, आणि त्यांना ब्लाऊज पण खूप छान, म्हणजे खूप छान बसलेले आहेत सर्वांना. ह्या ब्लाऊजमध्ये गळा जरी डीप आहे ना हा, तर आपल्याला छोटा करता येतो. याला थोडी नॉड वगैरे, हां, हे जे 10 मी एक्स्ट्रा घेतले आहेत ना, याला नॉड टाकायची आहे, त्याच्यामुळे हे 10 याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेले आहेत. तर कारण की हे डीप गळे असतात खालच्या साईडनी, वरतून आपण रुंदी कमी करू शकतो. याचीवाली आपल्याला पाहिजे तेवढी छोटीशी, पण जी रुंदी आहे खालच्या साईडनी ती आपण कमी नाही करू शकत. त्यामुळे खालून डीपच गळा हा येणार आहे, त्याच्यामुळं काय अडचण नाही. चला, मी आता स्टिच करते, कटिंग करते, तुमच्याबरोबर शेअर करते. फायनली ब्लाऊज झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटतोय ब्लाऊज बघा. तर यांचा गळा त्यांना खूप वर लागतो बरं का. तर बघा, हा भरपूर मोठा वर गळा आहे त्यांचा. 40 साईजचं माप आहे, पण मी यांना 38ची कटोरी वापरलेली आहे, कारण की कमर यांचं फक्त 34.5 इंच होतं. आणि मग 38ची साईज ही एकदम त्यांना परफेक्ट बसन असं मला वाटलं, कारण त्यांनी पहिल्यांदाच आपल्याकडे ब्लाऊज टाकलं आहे. आणि कधी कधी काय होतं, आपण कटोरीचं माप घेतो, पण ती कटोरी कधी कधी त्यांना मोठी पण होऊ शकते. आता इथं पाहू शकता तुम्ही, माझा 38चीच कटोरी आहे, ही एकदम परफेक्ट बसतं. 40 साईजला सुद्धा ही कटोरी छान बसती. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कसे आपण इथं बनवून घेतले, हे बघा. तर छान असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर चला, आता नेक्स्ट ब्लाऊज कापायचे आहेत आपल्याला. तर छान अशी आली बरं का. 9.5ची बाही आहे. तर या कंपनीवाल्यांचं काही कळत नाही. आता इथं तुम्ही पाहू शकता, ही डिझाईन त्यांनी अर्धी काठावर दिलेली आहे. टेलरिंग बायांनी काय करायचं असं आहे ना, कधी कधी कपडा पण कमी पडतो. तर बघा, मी खूप ॲडजस्टमेंट केली याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवते, मी जॉईंट दिलेला आहे याला. हे बघा, इथं अर्धी डिझाईन त्यांनी इथं काठावर दिली बरं का. आता दुसऱ्या साईडला तुम्हाला दाखवते. हे बघा, काठावर दिली ना, बरोबर. आता ह्या साईडने बघा तुम्ही, काठाच्या वर डिझाईन आहे ना, बघा, काठावर अजिबात नाही आहे. मग आता हे पण हे बरोबर त्यांनी बरोबर हे केलेलं आहे, पण इथं शिवताना काय होऊन जातं बघा, इथं अर्धी डिझाईन आपल्याला बरोबर काठाच्या वर दिसती आहे आणि इथं काठावर अर्धी डिझाईन दिलेली आहे.
मग इकडं कपडा त्यांनी कमी दिलेला होता बाहीला, पण इथं बाही ही बरोबर बसली. मग मला इथं जॉईंट द्यावा लागला आहे. बघा इथं जॉईंट दिसतोय, तो गेला आहे आता फिटिंगमध्ये, पण इथं द्यावा लागला मला. पूर्ण असा आडवा जॉईंट इकडे द्यावा लागला. तर हे बघा इथे जॉईंट दिलेला आहे मी. ओके, तर मग फायनली ब्लाऊज झाला आहे आपला. चला आता दुसरे आहे थोडेसे ब्लाऊज, ते आता कट करून घेते. तर मी इथं कार्डशीट पेपर घेतला, कारण व्हिडिओ बनवायचा आहे मला निर्मला फॅशन मराठीसाठी. तर सगळ्यात पहिलं व्हिडिओ बनवून घ्यावा लागतो, त्याच्यानंतरच नेक्स्ट जो आहे आपलं कटिंग ते आपल्याला करायचं आहे. तर कोणते ब्लाऊज राहणार आहे ते पण मी शेअर करते तुमच्याबरोबर.